Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथमॅटिक्स आणि सायन्स एक इंटरेस्टिंग नवीन लेसन, ज्या लेसनचं नाव आहे पेरिमीटर आणि एरिया, हा मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 46 मधलं क्वेश्चन नंबर 1, 2, 3 हे क्लिअर केलेलं आहे. सो स्टुडंट, दिस इज फोर्थ अँड मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल इन प्रॅक्टिस सेट 46 मधलं खूप महत्त्वाचं उदाहरण आहे. एक्झाममध्ये हे उदाहरण तुम्हाला 3 किंवा 4 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. इट्स मोस्ट इम्पॉर्टंट आणि अशा पद्धतीचे जे उदाहरणं आहे ते स्कॉलरशिपला आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामला नेहमी विचारले जात असतात. म्हणून सेपरेटली याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे या एक्झाम्पलवरती. ठीक आहे. सो व्हॉट इज आवर एक्झाम्पल? फर्स्ट वी हॅव टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दॅट एक्झाम्पल. त्या उदाहरणाचा अर्थ काय आहे तो आपल्या लक्षात आला पाहिजे. तर काय आहे बघा, अ रेक्टँग्युलर हॉल. एक आहे तुमचा हा रेक्टँग्युलर हॉल आहे, आयताकृती एक हॉल आहे. त्याची लेंथ दिलेली आहे 12 मीटर, 12 मीटर ही त्याची लांबी आहे आणि ब्रीड दिलेली आहे 6 मीटर, 6 मीटर ही त्याची रुंदी आहे. इट्स फ्लोरिंग इज टू बी मेड. सो ह्या आयताकृती हॉलला आपल्याला फरच्या बसवायच्या आहे. फ्लोरिंग म्हणजे काय, खाली आपल्याला फरच्या बसवायच्या आहे. इट्स फ्लोरिंग इज टू बी मेड ऑफ स्क्वेअर टाईल्स. आणि त्याच्यासाठी काय करणार आहे आपल्याला, स्क्वेअर. सो ह्या स्क्वेअर शेप म्हणजे तुमच्या चौरसाकृती आपल्याला ते फरच्या बसवायच्या आहे. आणि हे चौरसाकृती एका फरचीची लांबी त्यांनी दिली 30 सेंटीमीटर. मग आता बघा, इथे मीटर दिलेलं आहे, इथे सेंटीमीटर दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला काहीतरी कन्व्हर्जन इथे करावं लागणार आहे. हाऊ मेनी टाईल्स विल बी फिट इन द एंटायर हॉल. मग ती 30 सेंटीमीटरच्या किती फरच्या ह्या हॉलला लागतील हे आपल्याला फाइंड करायचं आहे. हाऊ मेनी वुड बी द रिक्वायर्ड इफ टाईल्स आर साइड्स ऑफ 15 सेंटीमीटर. नंतर 15 सेंटीमीटरच्या किती फरच्या बसतील हे सुद्धा तुम्हाला काढायचं आहे. म्हणजे 3 प्रश्न इथे विचारलेला आहे, 3 मार्क किंवा 4 मार्क्सला. मग आता आपण सर्वात पहिले आपल्याला काय करावं लागणार आहे, तो जो रेक्टँग्युलर हॉल आहे त्याचं क्षेत्रफळ काढून घ्यावं लागणार आहे. फर्स्ट व्हॉट वी हॅव टू डू, दॅट इज द एरिया ऑफ रेक्टँग्युलर हॉल. ओके, सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड द एरिया ऑफ रेक्टँग्युलर हॉल. मग काय फॉर्म्युला आहे आपला रेक्टँग्युलर हॉलचा? आपल्याला एरिया फाइंड करायचा असेल तर फॉर्म्युला काय वापरणार, लेंथ इंटू ब्रीड. मग लेंथ किती आली बाळांनो, आपली लेंथ आहे 12 मीटर आणि तुमची ब्रीड आहे 6. सो 12 इंटू 6 72 मीटर स्क्वेअर और स्क्वेअर मीटर काही लिहिलं तरी चालणार आहे. म्हणजे आपल्याला पहिले याचा एरिया मिळालेला किती, 72 मीटर स्क्वेअर हा आपल्याला एरिया इथे मिळालेला आहे. मग आता पहिले आपण काढूया की 30. फर्स्ट आपल्याला इथे 1 मार्क मिळालेला आहे. 30 सेंटीमीटरच्या किती टाईल्स लागतील. देअरफॉर मग आपल्याला काय करावं लागेल, पहिले ह्या टाईलचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे. देअरफॉर एरिया ऑफ 30 सेंटीमीटर टाईल्स याचा एरिया फाइंड करावा लागणार आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर माहिती तुम्हाला, साइड इंटू साइड. हा फॉर्म्युला इथे यूज करून आपण त्याचा एरिया फाइंड करून घेऊया. मग सो 30 सेंटीमीटर. मग आता तुमच्या लक्षात येईल इथे काय दिले त्यांनी, 30 सेंटीमीटर. मग याचं जर आपल्याला मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर काय करावं लागेल, डिवायडेड बाय आपल्याला इथे 100 करावं लागेल. 30 अपॉन 100, 30 अपॉन 100 अशा पद्धतीने इथे करून घ्यावं लागणार आहे. आता याच्या 2 मेथड आहे, दोन्ही मेथडने तुम्हाला समजावून सांगते. इथे हा 0 कट झाला, इथे हा 0 कट झाला. सो 3 3 जा 9 आणि 10 इंटू 10 100. सो किती आलं एरिया ऑफ टाईल्स, किती आला एरिया ऑफ 30 सेंटीमीटर टाईल्स किती आलेला आहे तुमचा, 9 अपॉन 100. व्हॉट इज दॅट, सेंटीमीटर स्क्वेअर. इथे मीटर स्क्वेअर, इट इज अ मीटर स्क्वेअर कारण आपण मीटरमध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. सो अजून एक मेथड आहे, ती मेथड पण तुम्हाला समजावून सांगते की आपल्याला जर 30 सेंटीमीटर टाईल असलेला एरिया काढायचा आहे तर हे मीटर दिले आणि हे सेंटीमीटर दिलेलं आहे. मग 30 अपॉन 100 केलं, इथे पण आपण 30 अपॉन 100 केलं. सेम मेथड, हा 0 0 कट झाला, हा 0 0 कट झाला. 3 3 जा किती झाला तुमचे 9 आणि इथे काय झाले 100. मग याचं जर आपण कन्व्हर्जन केलं तर किती येईल, 0.09 अशा पद्धतीने. म्हणजे 0.09 हा काय झाला त्याचा एरिया, हा झाला मीटरमध्ये किंवा 9 अपॉन 100. म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल 9 अपॉन 100 म्हणजेच काय असतो, आपण हा 9 लिहून घेतो आणि 2 डिजिट नंतर पॉईंट म्हणजे
हा 2 आणि मग पॉईंट देत असतो, म्हणजे सेम झालं कन्वर्जन. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण पहिले काय केलं, त्या रेक्टँग्युलर हॉलचा एरिया फाइंड केला, त्यानंतर 30 सेंटीमीटर टाईल्स जो आहे त्याचा एरिया फाइंड केला. आता 30 सेंटीमीटरच्या किती फरच्या लागणार आहे ते आपण हे शोधून काढूया. ठीक आहे. मग आता नंबर ऑफ टाईल्स रिक्वायर्ड, नंबर ऑफ टाईल्स रिक्वायर्ड म्हणजे किती फरच्या लागणार आहे, किती सेंटीमीटरच्या, 30 सेंटीमीटरच्या किती फरच्या लागणार ते काढतोय आपण. मग कसं करणार आपण, दॅट इज द एरिया ऑफ हॉल डिवायडेड बाय द एरिया ऑफ टाईल्स. टाईल्सच्या एरियाने त्याला डिवाइड करायचं. हॉलचा किती आहे 72 मीटर, याचा किती आला आहे आपला 9/100. मग आता हे आपण काय करत असतो, असं नाही लिहित आपण, हे उलटं करत असतो. 72 हा जो 9/100, 100 जो आहे तो काय छेदस्थानी होता, तो काय करतो उलटा करतो आपण. 100 त्याचा रेसिप्रोकल घेत असतो, मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स घेत असतो. 100/9. मग आता इथे आपण जर भाग दिला, भाग जातो इथे, 9 1 जा 9, 9 8 जा 9 1 9, 9 8 72 किती झाले, मग 8 × 100 किती झाले 800. म्हणजे किती 30 सेंटीमीटरच्या किती फरच्या लागणार आहे तुम्हाला 800 टाईल्स रिक्वायर्ड. 30 सेंटीमीटरच्या 800 फरच्या इथे तुम्हाला लागणार आहे. म्हणजे इथे आपलं जवळजवळ अर्धा एक्झाम्पल इथे कंप्लीट झालेला आहे. पहिले रेक्टँग्युलर हॉलचा एरिया, मग टाईल्सचं स्क्वेअर एरिया, आणि मग हॉलला टाईलच्या एरियाने डिव्हाइड करायचं, आणि मग आपल्याला 800 फरच्या ह्या 30 सेंटीमीटरच्या इथे लागणार आहे. पण त्यांनी अजून एक प्रश्न विचारलाय की 15 सेंटीमीटरच्या किती टाईल्स लागणार आहे. मग आता फक्त काय करणार आपण, 30 सेंटीमीटरच्या ऐवजी 15 सेंटीमीटर हे इथे टाकूया. चला आपण नेक्स्ट स्टेप करूया. तर आता 15 सेंटीमीटरच्या किती टाईल्स लागतील. देअरफॉर इफ साइड ऑफ टाईल इज 15 सेंटीमीटर, जर त्या टाईलची साईड ही 15 सेंटीमीटर असेल, मग 15 सेंटीमीटरच्या किती लागणार आहे चला काढूया. मग सेम आपण काय करणार, पहिले त्याचा एरिया फाइंड करणार आहोत. दॅट इज एरिया ऑफ टाईल्स इज इक्वल टू साईड इंटू साईड. मग साईड इंटू साईड म्हणजे 15/100, कारण आपल्याला त्याचं मीटरमध्ये कन्वर्जन करायचं. सो 15/100 इंटू 15/100 इथे करून घेणार आहे. 15चा स्क्वेअर किती झाला तुमचा 225 झाला. किंवा आपण याचं सिम्पलेस्ट फॉर्म पण अशा पद्धतीने करू शकतो. 15 आणि 100 आहे म्हणजे 5ने भाग जातो इथे. 5 त्रिक 15, 5 दुने 10, 5 0 0, 3/20 येईल इथे पण 5 त्रिक 15, 5 दुने 10, 5 0 0, 3/20. आणि जर आपण याचं मल्टिप्लिकेशन केलं 3 3 जा 9 आणि 20 × 20 किती झाले तुमचे 400. सो किती आला एरिया 9/400 मीटर स्क्वेअर हा आपला एवढा एरिया इथे आलेला आहे. सो दिस इज द एरिया, हा आपला एरिया आलेला आहे. आणि याच्यावरून आपण काढू शकतो नंबर ऑफ टाईल्स रिक्वायर्ड. नंबर ऑफ टाईल्स रिक्वायर्ड. मग सेम मगाचाच फॉर्म्युला यूज करायचा. नंबर ऑफ टाईल्स रिक्वायर्ड आपण कसं काढणार, दॅट इज द एरिया ऑफ फ्लोअर अपॉन एरिया ऑफ टाईल. एरिया of floor upon area of tiles. फ्लोअर म्हणजे रेक्टँग्युलर हॉलचा जो एरिया आलेला आहे तो एरिया ऑफ हॉल. ओके. सो हॉलचा एरिया किती आला आहे 72 मीटर स्क्वेअर आलेला होता. आणि ह्या टाईल्सचा किती आला आहे 9/100, 9/400. पण आपण हे अशा पद्धतीने लिहित नाही, आपण उलटं करत असतो. सो 72 हा 400 वरती नेणार, रेसिप्रोकल घेणार, आणि 9 हा इथे लिहिणार. सो 9 1 जा 9, 9 8 जा 72, 9 1 9, 9 8 72. सो 8 × 400 इज इक्वल टू 8 4 जा 32 किती 3200 टाईल्स. म्हणजे 15 सेंटीमीटरच्या किती लागणार आहे 3200 टाईल्स इथे लागणार आहे. 30 सेंटीमीटरच्या किती लागल्या 800, 15 सेंटीमीटरच्या किती लागल्या 3200 टाईल्स आपल्याला इथे लागलेला आहे. देअरफॉर 3200 टाईल्स will be required.
सो अशा पद्धतीने 4 मार्क किंवा 3 मार्कचं हे उदाहरण आहे. सगळ्यात पहिले आपण हॉलचा एरिया फाइंड केला, मग 30 सेंटीमीटर असलेली जी ही फरची आहे तिचा एरिया फाइंड केला, मग ते 30 सेंटीमीटरच्या किती फरच्या लागतील, मग या हॉलच्या एरियाला याच्या एरियाने भागलं, त्या 800 आल्या. सेम प्रोसिजर केली, परत 15 सेंटीमीटरच्या किती, परत आपण सेम केलं, एरिया ऑफ हॉल आहे त्याला आपण तो जो एरिया ऑफ टाईल्स आहे 15 सेंटीमीटर त्याने भागलं आणि मग आपल्या 3200 ह्या फरच्या इथे लागणार आहे. सो आय थिंक प्रॅक्टिस सेट 46 मधलं हे चौथं उदाहरण तुमचं इथे क्लिअर झालं आहे. सो स्टुडंट, लेट्स सी द लास्ट एक्झाम्पल इन दिस प्रॅक्टिस सेट. सो स्टुडंट, दिस इज लास्ट एक्झाम्पल इन प्रॅक्टिस सेट 46. काय एक्झाम्पल आहे समजून घेऊया. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर फाइंड द पेरिमीटर अँड द एरिया ऑफ द गार्डन. हे गार्डन आहे, या गार्डनचा आपल्याला पेरिमीटर पण फाइंड करायचे आहे आणि एरिया पण फाइंड करायचा आहे. मग आता तुम्ही जर या फिगरचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर या फिगरला सगळ्या इक्वल साईड्स आहेत. मग किती इक्वल साईड आहे आपण मोजून घेऊया. 1 इथून सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अँड 12 इथून आपण सुरुवात केली होती. तर इथपर्यंत किती आहे 12 इक्वल साइड्स आहेत. मग देअरफॉर द फिगर हॅव 12 इक्वल साइड्स. 12 इक्वल साइड्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं दिलेलं आहे की एका साईडची जी लांबी आहे ती 13 मीटर आहे. म्हणजे सगळ्या साईडची, मग ही पण 13 मीटर येणार, ही पण 13 मीटर, ही पण 13 मीटर, सगळी साईड किती येणार आहे तुमच्या अशा पद्धतीने 13 मीटर येणार आहे. देअरफॉर पेरीमीटर ऑफ द फिगर. मग पेरीमीटर कशी काढत असतो आपण. पेरीमीटर म्हणजे आपण त्या सगळ्या बाजूंची इथे बेरीज करत असतो. देअरफॉर पेरीमीटर ऑफ फिगर इज इक्वल टू, त्या सगळ्या बाजूंची जर बेरीज केली मग बाजू किती आहे 12, एकूण प्रत्येकाची लांबी किती आहे 13 मीटर. मग 12 गुणिले जर 13 केलं तर आपल्याला मिळणार आहे त्याची डायरेक्टली, किंवा तुम्ही असं पण 13 + 13 + 13 प्लस करू शकतो, पण ते तुम्हाला कॅल्क्युलेशनला मोठं होणार आहे. मग डायरेक्ट आपण 12 × 13 करूया. सो हिअर वी डू द कॅल्क्युलेशन. 12 × 1 = 12, 12 × 3 = 36, 12 × 1 = 12, 12 + 3 = 15, 12 आणि 3 = 15. सो किती आलेलं आहे 156 मीटर ही आलेली आहे आपली या फिगरची पेरीमीटर. आता पेरीमीटर आपल्याला इथे मिळालेली आहे. आता आपल्याला फाइंड करायचं आहे त्याचा एरिया. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आता आपल्याला फाइंड करायचं आहे एरिया ऑफ द फिगर. आता एरिया ऑफ द गार्डन फिगर जर फाइंड करायचं असेल तर तुम्ही इथे लक्षात द्या की आपण हे जर डॉट डॉट लाईन जोडले, हे अशा पद्धतीने जोडले तर तुमच्या असं लक्षात येईल की ही जी फिगर आहे ती स्क्वेअरने बनलेली आहे. किती स्क्वेअरने बनलेली आहे 1 2 3 4 अँड 5 फिगर 5 स्क्वेअरने ही फिगर बनलेली आहे. मग एका स्क्वेअरची जो एरिया आहे तो कसा फाइंड करणार. दॅट इज द एरिया ऑफ 1 स्क्वेअर. याच्यामधल्या एका स्क्वेअरची जर आपल्याला एरिया फाइंड करायचा असेल तर आपण कुठला फॉर्म्युला वापरत असतो. तुमचा एरिया फाइंड करायचा साईड इंटू साईड हा आहे तुमचा फॉर्म्युला. मग ह्या जो स्क्वेअर आहे त्याची साईड किती आहे तुमची 13 मीटर्स आहे. मग 13 × 13 इथे करावं लागणार आहे. 13 × 13 जर आपण स्क्वेअर केला, स्क्वेअर सगळ्यांना माहिती 169 स्क्वेअर मीटर अशा पद्धतीने, किंवा मीटर स्क्वेअर अशा पद्धतीने केलं तरी चालणार आहे. म्हणजे एका स्क्वेअर हा एक छोटासा स्क्वेअर आहे, हा छोटासा स्क्वेअर आहे, त्याचा एरिया आपला किती आला आहे 169 मीटर स्क्वेअर एवढा त्याचा एरिया आलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, असे किती स्क्वेअर आहेत 1 2 3 4 5 स्क्वेअर आहे. अशा 5 स्क्वेअरचा एरिया इथे फाइंड करायचा आहे. देअरफॉर द एरिया ऑफ 5 स्क्वेअर 5 स्क्वेअरचा एरिया. मग काय करणार, एकाचा जर 169 आहे, असे किती आहे तुमचे 5, मग 169 × 5 केलं तर तुम्हाला मिळणार आहे ह्या 5 स्क्वेअरचा एरिया. तर 169 × आपण 5 फटाफट करून घेऊया. 9 5 = 45, इथे 4 आले, 6 5 = 30, 30 + 4 34 अँड हिअर कॅरी ओवर 3, 5 1 = 5, 5 3 = 8. सो अशा पद्धतीने ह्या 5 स्क्वेअरचा तुमचा एरिया आलेला आहे 845 स्क्वेअर मीटर. 5 स्क्वेअरचा एरिया किती आला 845 स्क्वेअर मीटर. सो अशा पद्धतीने ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला पहिले पेरीमीटर विचारली होती. पेरीमीटर असेल तर आपण काय करत असतो, सगळ्यांची ॲडिशन करत असतो. सगळ्यांची ॲडिशन करून एकूण त्याला
आपल्याला बाजू होत्या 12 आणि 12 गुणिले एकाची बाजू होती 13 म्हणून 12 इंटू 13 करून आपल्याला पेरीमीटर मिळाली. त्यानंतर काय केलं आपल्याला एरिया फाइंड करायचा. मग पहिले आपण एका स्क्वेअरचा एरिया फाइंड केला. मग एका स्क्वेअरची बाजू होती 13 मग 13 इंटू 13 त्याचा एरिया आला 169. अशा 5 स्क्वेअरचा एरिया म्हणजे 169 इंटू 5 केलं. सिंपल. अशा पद्धतीने आज आपला इथे प्रॅक्टिस सेट 46 हा कंप्लीट झाला असेल. आय थिंक तुम्हाला हा व्यवस्थित छानपैकी समजला असेल. अजून तुमच्या काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ कसा वाटला जरा कमेंटमध्ये लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला भेटूया आपल्या नेक्स्ट टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.